या मंदिराचा देखील इतिहास सुमारे 600 वर्ष जुनं आपल्याला घेऊन जातो. वृद्धेश्वर मंदिराचा इतिहास की त्या काळी ते मंदिर होतं, ते पुरातन होतं, अनेकांना माहिती नव्हतं. आणि या ठिकाणी एक मारवाडी शेठजी होते, त्यांनी सोमेश्वर इथं मंदिर, सिद्धेश्वर मंदिर बांधण्याचं त्यांनी ठरवलं. नंतर त्यांना दृष्टांत झाला की या ठिकाणीच लगतच आपलं हे मंदिर आहे, त्यामुळे हे ट्विन मंदिर ज्याला म्हणतो आपण, जुळं मंदिर या ठिकाणी झालं आणि त्याचा ट्रस्ट या ठिकाणी झाला. आत्ताच जी घोषणा केली की कॉर्पोरेशनतर्फे या ठिकाणी अभ्यासिका बांधण्याला मान्यता मिळाली, खूप मोठा लढा यांनी केला. मी नेहमी सांगत असतो की हे धार्मिक ज्या गोष्टी आहेत, धार्मिक जी मंदिरं आहेत, यांच्याकडं अनेक जागा आहेत पुण्यामध्ये मोक्याच्या ठिकाणी, मंदिरं देखील आहेत. त्याच्याबरोबर सामाजिक दृष्टिकोन पाहून अनेक मराठवाड्यातली, खानदेशातली, विदर्भातली मुलं MPSC UPSC परीक्षेसाठी गरीब घरातली या ठिकाणी येत असतात. आणि त्यांची जर सोय आपण वेगवेगळ्या माध्यमातून करू शकलो किंवा त्यांनी मंदिरामध्ये पुजारी म्हणूनही सेवा करावी, भजनाला थांबावं आणि त्यांची निवासाची, भोजनाची व्यवस्था करता आली तर हे फार मोठं काम होईल असं माझं अनेक वर्षाचं स्वप्न होतं. आणि ते या ठिकाणी होतंय हे अतिशय मला पाहून समाधान वाटलेलं आहे. आदरणीय शोभाताई धारीवाल असतील, त्यांनी आळंदीमध्ये एक फ्रूटवाले धर्मशाळा म्हणून होती, जुनी होती अशीच लाकडी बांधकामाची, आणि त्यांनी ती म्हणजे आळंदीत एक नंबर ज्याला दृष्ट लागावी अशा पद्धतीची धर्मशाळा त्या ठिकाणी बांधून दिलेली आहे. की आदर्श आत्ताच्या सांप्रत काळात धर्मशाळा देखील उत्तम व्यवस्थायुक्त कशी असावी ते येऊन आळंदीत आपण फ्रूटवाले धर्मशाळा अवश्य पाहावं. या ठिकाणी देखील मंदिरासाठी त्यांनी योगदान दिले. आत्ता जी मी ह्यांची कामं पाहते, वर्ष 2-3 वर्ष पाहते मी ह्यांची कामं. म्हणजे भले ते ढोल पथक असो, मी त्यांच्या एकदा आरोग्य शिबिराला गेले होते 5-6 महिन्यापूर्वी, तिथे पण त्यांनी इंडियन खेळ ठेवले होते, दांडपट्टा वगैरे काय काय असेल ते. म्हणजे मला इतकं छान वाटतं ना. जग आता कुठे चाललेलं आहे. आपण TV जर लावला तर इतक्या वाईट बातम्यांनी सुरू होतं सगळं. आणि इकडं आपली संस्कृती जपणारं मंडळ इथे आहे पाहून की आपल्या भारताला नक्कीच म्हणजे आपण जशी अपेक्षा केलेली आहे भारताची तशी नक्की अशा प्रयत्नात तयार होईल असं मला वाटतं. आणि माझी खरोखर अशी तळमळ आहे ना की शेकडो वर्षांपासून आपण स्वातंत्र्यासाठी झगडलेलो आहोत. आणि आता आपण जर छावा पिक्चर, मला काही छावा पिक्चरची हे करायची नाही जाहिरात, पण आम्ही परवाच पाहिला ना की किती कठीण परिस्थितीतनं सगळ्यांनी स्वातंत्र्य जपलेलं आहे. आणि आपण त्याच्यासाठीच प्रयत्न करण्यासाठी ते म्हणजे स्वातंत्र्य जपायचं नाही आता, पण ते चांगल्या पद्धतीने ते संस्कारित राहिलं पाहिजे असं मला फार वाटतं. तेव्हा इथे जे उपक्रम चालतात ते ह्याला पाठिंबा देणारे असतात. तर मी ह्यांच्यामध्ये नक्कीच सहभागी असणार आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. त्यांना महापुरुष माहिती नाहीत, त्यांना राष्ट्रपुरुष माहिती नाहीत आणि त्यांना बहुजन समाजाच्या अस्मिता सुद्धा माहिती नाही. होय, नामदेवरावजी ढसाळसाहेब हे आमच्या बहुजन समाजाची अस्मिता आहे. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत बहुजन समाजाच्या कल्याणाचा आणि एकूणच उन्नतीचा विचार केला. आणि असं असताना सुद्धा संसार भवनाने काल परवा
एक स्टेटमेंट केलं ज्याच्यामध्ये नामदेव ढसाळ कोण अशा प्रकारची एकेरी भाषा केली. सर, या देशाच्या सेन्सर बोर्डला आमची बहुजन समाजाची अस्मिता माहिती नसेल, ज्यांना पद्मश्री या भारत सरकारने दिली ते नामदेवराव ढसाळ साहेबांना माहिती नसेल, तर मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये धार्मिक एकूण आंदोलन जे काही मुद्रीकरण चालू आहे, जे काही आंदोलन चालू आहे, त्याच्या पलीकडे जाऊन बहुजन समाजाच्या भावना भगवत कामांना ते सातत्याने केलं जातं पंडितजी. त्याच्यामुळं माझ्या लोकांना आज आम्ही खूप सौम्य भाषेत सांगतोय की तुम्ही या बहुजन समाजाची माफी मागा. तिथून पुढे आम्ही असं करणार. अरे फडणवीस सरकार, अरे फडणवीस सरकार, अरे अजित सरकार, अरे अजित सरकार, अरे एकनाथ सरकार, अरे मनवादी सरकार, अरे जातीवादी सरकार, अरे जातीवादी सरकार, अरे जातीवादी सरकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतिवाद ज्योतिबा फुलांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, समतेच्या लढ्याचा, समतेच्या लढ्याचा, गरिबांच्या लढ्याचा, समतेच्या लढ्याचा, नामदेव ढसाळांच्या कवितेचा, नामदेव काय प्रॉब्लेम आहे? आम्ही काही दंगा करत नाही. आम्हाला जाऊ दे, लोकांपर्यंत पोहोचवायचं. नाही, तुम्हाला लोकांपर्यंत पाहिजे. या महाराष्ट्रानं गेल्या काही